नमस्कार मंडळी. तुलसी विवाह झाला. महावस्तात वनस्पती आहे तुळशी. हिचा जर प्रॉपर उपयोग केला तर धनसंपत्ती, अन्नपूर्णा, घरातली सुखशांती ह्या वनस्पतीमुळे भरपूर मिळते. तुलसी विवाह ह्याबद्दल तुम्हाला कितपत माहिती मला माहीत नाही, पण तुम्हाला सांगायला हरकत नाही की शंकराच्या डोळ्यातून म्हणजे तिसऱ्या डोळ्यातून जालंधर नावाचा एक अतिपराक्रमी राक्षस निर्माण झाला. त्याची बायको वृंदा. पण तो राक्षस इतका पराक्रमी होता की त्यांनी सगळ्यांना जिंकायला सुरुवात केली आणि हैराण केलं. सगळे देव नेहमीप्रमाणे परत शरण गेले महाविष्णूंना आणि म्हणले की बघा तुम्ही काय करता येईल. त्यावेळेला महाविष्णूंनी सांगितलं की त्याची जी पत्नी आहे वृंदा, जोपर्यंत ती पतिव्रता आहे तोपर्यंत जालंधराला मरण नाही. हा त्याला वर आहे. त्यासाठी काहीतरी करावं लागेल. मग महाविष्णूंनी काय केलं की जालंधराचं रूप धारण केलं आणि ते वृंदेच्या समोर गेले. वृंदेला असं वाटलं की आपला नवरा युद्ध खेळून पराक्रम गाजून आलाय, त्यामुळे ती त्याच्याबरोबर राहिली. आणि जेव्हा तिच्या लक्षात आलं तोपर्यंत पतिव्रतेचा भंग झालेला होता आणि तिला भयंकर राग आला. तिला कळलं की विष्णूंनी केले सगळं. तेव्हा तिने विष्णूला शाप दिला की तुम्हालाही पत्नी वियोगाचा प्रचंड मोठा त्रास होईल आणि नदीमध्ये तुम्ही शाळग्राम म्हणून लोकांना दगड म्हणून दिसाल. राम अवतारामध्ये सीता सोडून गेली, नदीमध्ये शाळग्राम दिसायला लागले. असंही तुळशीचा प्रकार आहे. त्यानंतर वृंदेनी अग्निप्रवेश केला आणि स्वतःला संपवून घेतलं. पण ते जे भस्म जे झालं अग्नी शांत झाल्यानंतर, त्यातून जे रोप उगवलं ती म्हणजे तुळस. मग महाविष्णूंनी त्या तुळशीला आशीर्वाद दिला आणि सांगितलं की आयुष्यभर यापुढे तू माझ्याबरोबर राहशील आणि तुझं जे कार्य आहे जे तू करणार होतीस ते कार्य आज माझ्या नावाने ते तू पूर्ण करशील. मग त्याच्यामध्ये काय काय सांगितलं महाविष्णूंनी तिला आशीर्वाद देताना की म्हणजे माझी ज्यावेळेला पूजा होईल, सत्यनारायण, महानारायण, महाविष्णू, विष्णू सहस्रनाम किंवा जिथं जिथं माझं नाव घेतलं जाईल, म्हणजे कृष्ण रूपात, विठ्ठलाच्या रूपात, त्यावेळेला तू तिथं असणं गरजेचं आहे आणि तुझ्याशिवाय त्या व्यक्तीला परिपूर्णता येणार नाही. म्हणून सत्यनारायणाच्या पूजेमध्ये जेव्हा ती नावं घेतली जातात त्यावेळेला तुळशीची पानं वाहिली जातात. विष्णू सहस्रनामाच्या वेळेला सुद्धा तुळशीची पानं वाहिली जातात. विठोबाला सुद्धा एकादशीला तुळशीची पानं वाहिली जातात. तुळस ही सगळ्या वनस्पतींमध्ये सगळ्यात मोठी वस्तात. त्याचं कारण असं आहे की ती जास्तीत जास्त प्राणवायू देते. आता तुळशी विवाहाचा विषय कसा आहे तर तो दिवाळी आपण म्हणतो ना की दिवाळी आता येईल बघा, आता संपेल म्हणजे संबंध त्याचा तो सगळा दिवस सगळे संपून जातील. दिवाळी म्हणतात त्याला, ते संपेल. आता तोपर्यंत तुळशीचं महत्त्व खूप मोठं आहे. तुळशी विवाह झाल्यानंतर ज्या अक्षता आपण वाहतो त्या अक्षताचा गोळा करून आणल्या आणि त्या जर आपल्या अन्नपूर्णेमध्ये म्हणजे आपल्या घरातल्या तांदूळाच्या डब्यांचं टाकल्या त्या, तर अन्न कधी कमी पडत नाही. त्या अक्षतांमध्ये काही पैसे ठेवले आणि त्यामध्ये तुळशीची पानं ठेवली. कृष्ण तुळस. आता तुळशीमध्ये अनेक प्रकार निघाले, पण
तुळशी म्हणजे कृष्ण तुळस जी साधारण निळी किंवा अशी काळ्या रंगाची अशी दिसते ती, त्याची पानं जर काही घेतली 11 पानं आणि ती पुढे बुचुंडी तुम्ही तिजोरीत ठेवली तर तुम्हाला पैसा कधी कमी पडत नाही. दुसरी गोष्ट, रामावतारामध्ये राम तुळस आली, मग ती वाहिली गेली. हरी म्हणजे नारायण हरी, तर हरीच्या ह्याच्यामध्ये म्हणजे हरी कृष्ण आपण म्हणलो, राम कृष्ण हरी, तर राम कृष्ण आणि हरी असा तो प्रकार सगळा आहे. तर हरी म्हणजे विठोबा. रामाच्या ह्याच्यात पण तुळस होती, कृष्णाच्या ह्याच्यात पण तुळस होती आणि हरीच्या वंशात पण तुळस आहेच. ते विठोबाला त्याचे हार एकादशीला घातले जातात, विठोबाला तुळशीचं समर्पण केलं जातं. अशी ही महावस्तात तुळस जर तुमच्या घरात असेल, काहींकडे तुळस जगत नाही बघा, त्याचं कारण असं आहे की तुळस ही अतिशय सेन्सिटिव्ह आहे, प्रचंड सेन्सिटिव्ह आहे. तिला असे मोठ्यांनी बोललेलं, ओरडलेलं किंवा शिवाशाप घरात दिलेल्या किंवा वेडावाकड्या बोललेलं असं तिला नाही चालत. आता आमच्या आश्रमामध्ये जर तुम्ही आतमध्ये आलात गेटमधून, समोर मोठं तुळशी वृंदावन आहे, प्रचंड तुळशी आहेत आमच्याकडे. कृष्ण तुळस खूप आहे आमच्याकडे, तशा अनेक जाती आमच्याकडे आहेत, पण कृष्ण तुळस भरपूर आहे. जिथं जिथं ही कृष्ण तुळस आहे, जिथं जिथं तिचं वास्तव्य आहे, तुम्ही पण ह्या गोष्टी तुम्ही करून बघा. तुम्हाला किती त्याच्यामध्ये फायदा होतो. नेहमी दारामध्ये तुळस असावी. आणखीन एक गोष्ट सांगतो, आता दिवाळी आली आहे, तर तोपर्यंत तुम्हाला शक्य झाल्यास रोज संध्याकाळी तुळशीची 7 पानं घ्या आणि ती उंबरठ्यावर ठेवा. साधारण संध्याकाळी 7च्या दरम्यानमध्ये, तेव्हा विष्णूचा म्हणजे महालक्ष्मीचा आगमन त्या दरम्यानमध्ये असतं. त्या दरम्यानमध्ये तुळशीची पानं तुम्ही तिथं ठेवल्यानंतर लोक म्हणतात की तुळशीपत्र ठेवलं म्हणजे सोडून दिलं, असं नाही आहे ते. आपल्याकडे कसं होतं, काही वेळेला म्हणींचा म्हणजे गैरविचार केला जातो, असं नाही काही त्यामध्ये. उलट मी तर म्हणेन की तुळस जर तुम्ही उंबरठ्यावरती ठेवली तर लक्ष्मी आतमध्ये येईल त्याच्यामध्ये तुळशीबरोबर आणि भरपूर तुम्हाला सुखसंपन्न देईल. हे दिवाळीपर्यंत करून बघा तुम्ही, तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो. दुसरी गोष्ट, तुळस ही आयुर्वेदामध्ये खूप मोठी वस्तात औषधी मानली जाते. आयुर्वेदाच्या बऱ्याच काढ्यांमध्ये तिचा उपयोग केला जातो. कफावरती खूप सुंदर काम ती करते. अशा अनेक रोगांवरती तिचं काम आहे तुळशीचं. पण आपल्याकडे तुळशीपत्र ठेवलं किंवा हे ठेवलं तर त्याचे अर्थ थोडेसे वेगळे घेतले जातात, असं काही नाही आहे. तर त्यामुळे लोकांनी गैरसमज तुळशी बाबतीत अजिबात करून घेऊ नये. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की तुळस ही भयंकर वस्ताद आहे. तांत्रिक विद्येमध्ये, मांत्रिक विद्येमध्ये आणि यांत्रिक विद्येमध्ये सुद्धा तिचा जास्तीत जास्त वापर केला जातो, करतात लोक. आता हिंगणबेटाच्या झाडाबद्दल सुद्धा मी सांगणार होतो, पण कोणीतरी तो त्याचा उपयोग सांगितला आहे. पण कुठलंही झाड तोडताना ते पूर्ण मॅच्युअर्ड असल्याशिवाय तोडू नका, नाहीतर त्या झाडाचा तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही. लोक सांगतात, फांद्या तोडून आणतात, देतात, तुम्हाला त्याचा उपयोग होत नाही, कारण झाड मॅच्युअर्डच नसतं. त्यामुळे विचार करा 10 वेळेला कुठलीही गोष्ट आणताना की ते झाड मॅच्युअर्ड होतं का. मॅच्युअर्ड म्हणजे साधारण मिनिमम झाड, कुठलंही झाड हे 15 वर्षाच्या पुढे पाहिजे. 16-17 वर्ष असेल तर फार उत्तम, 20 वर्ष असेल तर अतिउत्तम, 25 वर्ष असेल तर परवणीच म्हणतो आपण. तर अशा तऱ्हेची ह्या झाडांच्या गोष्टी आहेत. अशा अनेक झाडं वस्तात आहेत की ज्याची माहिती तुम्हाला मी सांगणार आहे पुढे. तर मंडळी, चला भेटूया आपण दिवाळीपर्यंत तुळशीसोबत. तोपर्यंत मी सांगितलं तशा गोष्टी करून बघा तुम्हाला तुळस काय काय गोष्टी देते ते. तोपर्यंत नमस्कार.